मॅडम जेव्हा आत्ता सांगत होत्या खरोखर डोळ्यातून पाणी येत होतं आणि पहिले दिवस सगळे मला आठवायला लागले. कारण मी माझी ओळख करून देते, कारण मी थांबणार नाही, मॅडमला माहिती आहे म्हणून सांगितलं 5 मिनिटं मला. तर मी 5 मिनिटात माझी जर्नी शेअर करणार आहे तुमच्यासमोर. खरोखर जेव्हा मी वेस्टीजला सुरुवात केली होती, माझं नाव सुवर्णा संजय शेडगे तेव्हा होतं. कारण मी जेव्हा वेस्टीजला सुरुवात केली तेव्हा माझा वेस्टीजवरती बिलकुल विश्वास नव्हता. कारण प्रत्येक लेडीज आज इथं बसलेली आहे किंवा जेंट्स असू द्या, प्रत्येक जण तळ्यात आणि मळ्यात आहे की खरंच इथं आपण सक्सेसफुल होऊ शकतो का. तशीच मी तळ्यात पण होते आणि मळ्यात पण होते. पण मला एक विश्वास दिला होता की ह्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं तर नक्कीच सक्सेसफुल होऊ शकता. आणि त्याच्यानंतर तरी पण विश्वास नव्हता, विश्वास दिला तरी विश्वास नव्हता. माझे जे ग्रेट अपलाईन आहेत प्रभू सर, पाटील सर, पवार सर, त्यांनी सांगितलं मॅडम फक्त विश्वास ठेवा. असाच एक किस्सा झाला होता. कारण विश्वास नसल्यामुळं बिझनेस तर करायचा आहे, ड्रीम खूप मोठे आहेत, स्वप्न खूप मोठी आहेत. पुण्याच्या ऑफिसला जेव्हा आम्ही बसलो, पवार सर, पाटील सर, प्रभू सर, किरोळ मॅडम, तेव्हा आम्ही जेव्हा पुण्याच्या ऑफिसला बसलो तेव्हा सर म्हणले मॅडम नक्की काय पाहिजे तुम्हाला. म्हणलं सर सपोर्टची गरज आहे. कारण शिक्षण नव्हतं, काही येत नव्हतं, मोबाईलमध्ये नंबर कसा सेव्ह करायचा हे माहीत नव्हतं, बिझनेस कशी करणार मी. पण माझे ड्रीम मोठे होते, स्वप्न मोठी होती, लहानपणापासूनच मी ड्रीमर आहे. कारण माझ्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे शाळेतला जो पहिला एक किस्सा आहे तो तुम्हाला सांगाल. आमचं गाव खूप खेडेगाव आहे, जातेड म्हणून त्या गावाचं नाव आहे. शाळेमध्ये मोठे मोठे नाही का त्यावेळेस ग्रामपंचायत, नगरसेवक वगैरे येतात, तेव्हा शाळेतल्या मुलांना एक सांगितलं होतं, टार्गेट दिलं होतं, जो चांगला अक्षर काढाल ना त्याला 50 बिस्किटाचा पुडा भेटेल. आणि त्यावेळेस सगळ्या शाळेत मी प्रयत्न केला आणि 50 बिस्किटाचा पुडा मिळाल. कारण खेडेगाव असल्यामुळं आम्हाला बिस्किट कधी माहितीच नव्हतं. तर ते 50 बिस्किटाचा पुडा मिळेल म्हणून मी चांगलं अक्षर काढलं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी होती, त्या दिवशी ते देणार होते, जे देणार होते ते आलेच नाही. म्हणजे तिथं काय झालं, मूड माझा हाफ झाला. पण तरी पण हरले नाही, पहिल्यापासूनच जिद्दी, काही असू द्या. त्याच्यामुळं जेव्हा मी वेस्टीजमध्ये आले सरांवर थोडासा विश्वास ठेवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं पवार सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण विश्वास देणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मला त्यांनी बाली सरांचा नंबर दिला, बाली सरांशी कॉन्टॅक्ट करायला लावलं. बाली सरांशी मी बोलले, दोघी बहिणी एकमेकीकडे बघून हसत होतो. कारण आज एवढे मोठे कंपनीचे मॅनेजमेंट आपल्याला फोन करणार आहेत का, कोण सुवर्णा मॅडम काय, काहीच माहिती नाही. मग संध्याकाळी 7 वाजता मला बाली सरांचा रिटर्न कॉल आला. आणि त्याच्यानंतर एक विश्वास की आज जर कंपनीचं मॅनेजमेंट मला फोन करताय तर ह्या कंपनीमध्ये काहीतरी पॉवर आहे. आणि त्याच वेळेस त्याच दिवशी मी डिसिजन घेतलं, काही होऊ दे मला वेस्टीज करायचे. सुरुवातीला मला खूप प्रॉब्लेम आले घरातून, खूप. मॅडमनी तर सांगितलंच हे, खूप प्रॉब्लेम आले. प्रत्येक लेडीजला प्रॉब्लेम येणारच आहेत, कारण प्रॉब्लेम शिवाय सोल्युशन सापडत नाही. मला सुद्धा प्रॉब्लेम आले. अक्षरशः मला जर कुठल्या अपलाईनचा फोन आला तर मी तो स्पीकरवर टाकायची. कारण माझ्या नवऱ्याला, माझ्या घरातल्यांना मला विश्वास द्यायचा होता की मी किती चांगल्या लोकांबरोबर काम करते. सुरुवात मी अशीच केली होती. माझी बहीण इथे, आम्ही 5 मिनिट जरी पुढे गेलो तरी व्हिडिओ कॉल असायचा, नक्की तू कुठे गेलीस, काय करतीस. म्हणजे फक्त स्वप्न मी पाहिली होती. जसं आता इथं सगळे सिनियर सांगतात आपल्याला ट्रेनिंग, मीटिंग, फंक्शन, सक्सेस सेमिनार का महत्वाचं आहे. मी ट्रेनिंग केलं होतं, मी सक्सेस सेमिनार केला होता, मी सक्सेसफुल लेडीज पाहिल्या होत्या. त्याच्यामुळं ड्रीम माझा फुलफिल झालं होतं. ते मी गोपिका शेठ सरांना ऐकलं होतं, ते पान विकत होते. ते जर स्टेजवर जाऊ शकत्या तर नक्कीच उद्या भाजीवाला पण स्टेजवर जाऊ शकतो. हाच विश्वास घेऊन मी तिथून निघाले. आणि मला काही येत नव्हतं सुरुवातीला, मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करता येत नव्हता, काय कोणाचं करायचं ते माहीत नव्हतं. फक्त एकच माहिती होतं की मला बोलता येतंय. आणि मग मी लोकांशी बोलायला सुरुवात केली. आणि जशी जशी मी एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न केला, घरामध्ये सगळ्यांना विश्वास दिला. आज मी दुबईसारख्या ठिकाणी होते,
एकही दिवस मिश्रांचा फोन आला नाही आणि आला तेव्हा ईशा मॅडमच्या मोबाईलवरला करायची. ईशा मॅडम म्हणायच्या हे बघा हे आम्ही बघतोय. मी म्हणायचे तुम्ही दाखवा. म्हणजे मला इतकं छान वाटलं ना की आपण तिथं लाईफ एन्जॉय करतोय तर कशाला पाहिजे ना. आपण मेहनत केली आहे तर म्हणजे खरोखर सगळे घरातली मुलं आज फॅमिली आज पूर्णपणे सपोर्ट करते. आणि वेस्टीजने मला मान सन्मान इज्जत सगळं दिलेलं आहे. फक्त या बिझनेसमधून एकच कळत होतं लोकांशी बोलायचंय. हा म्हणतील नाहीतर नाही म्हणतील. सुरुवातीला खूप प्रॉब्लेम होते. स्किनचा प्रॉब्लेम होता. स्वतःचं वेट जास्त होतं. सुरुवातीला पाटील सर आमच्याबरोबर नेहमी असायचे. अक्षरशः डायरीत लिहून ठेवलेले 51 वेळा आम्ही एका पार्लरमध्ये एका कस्टमरकडे गेलो. हार मानली नाही कारण ड्रीम माझे स्ट्रॉंग होते. मला पुढे जायचं होतं. मी सारखी त्यांच्याकडे जाऊन आणि त्यांचा एक प्रश्न असायचा मॅडम तुम्ही पहिलं चांगलं व्हा. तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम सॉल्व करा. तुमचं वजन कमी करा. तुमच्यात रिझल्ट दिसू द्या. आणि मला माहिती होतं मी प्रोडक्ट वापरत होते मला रिझल्ट येणारच आहे. मग मी थांबू का बरोबर ना. मग मी जसं प्रोडक्ट लोकांना सजेस्ट करत गेले. स्किन फॉर्म्युला 9 2000ची 3000ची क्रीम मी स्वतः वापरायला लागले. म्हणजे 10 रुपयाची फेअर अँड लवली वापरणारी लेडीज आज 2-2.5 कारण मला बिझनेस करायचा आहे ना. मला काहीतरी प्रूव्ह करायचंय तर मी हे प्रोडक्ट स्वतः वापरायला लागले. स्वतः रिझल्ट घेतले आणि तेच प्रोडक्ट फक्त मी लोकांना काय करत गेले चांगलं आहे हे वापरा चांगलं आहे ते वापरा. आणि असं करून मी स्वतःला तर विश्वास दिलाच बस समोरच्याला पण मी विश्वास दिला. आणि आज ह्याच्यामध्ये मी सक्सेसफुल लेडीज मी स्वतः नाही आहे तर माझ्या आज ग्रुपमध्ये सुद्धा सगळ्यात सक्सेसफुल लेडीज आहेत. आणि महिन्याला म्हणजे जसं सांगितलं जातं की होम मीटिंग ट्रेनिंग नाही का आपले ज्या काय मीटिंग आहेत ह्या जास्त लेडीजला जमतात. कारण ब्युटीवरती काम करू शकतो ॲग्रीवरती काम करू शकतो आपण प्रत्येक कॅटेगरीवरती काम करू शकतो. पण त्यासाठी तुमच्या बॅगेमध्ये 10 ते 20 हजाराचे प्रोडक्ट पाहिजे. कारण आम्ही आज तेच करतोय. लोकांना बघा आपण जर प्रोडक्ट दाखवले जर एखाद्या प्रोडक्टचा डेमो दाखवला आणि त्यांनी जर ते मागितलं आणि आपल्याकडं नसेल तर ती मीटिंग 100% तुमची काय होती फ्लॉप होऊन जाती. कुणी आपल्याकडं काही घेत नाही. त्याच्यासाठी आपण जर बिझनेस माइंडने आलोय तर आपल्याकडं 10 ते 20 हजाराचे प्रोडक्ट पाहिजेतच. आणि खरोखर रेकॉर्ड ब्रेक केलंय. 300 PV 1000 PV गेल्या महिन्यात मी स्वतः 2000 PV केलेले. टीम सांभाळून असं काही नाहीये की टीमला वेळ दिलेला नाहीये. थोडी माझी तब्येत खराब असल्यामुळं थोडा दम लागतोय समजून घ्या. कारण आज यायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती. तरी पण माझी जिद्द आणि चिकाटी मला इथं यायचं होतं. आणि मिनाल मॅडमनी मला त्या दिवशी सांगितलं होतं की फोटो पाठवा. फोटो का गरजेचे आहेत ते मला आज इथं आल्यावर कळलंय. कारण मी सगळ्यांवरती अवलंबून असते. माझी जी ग्रोथ लाईन आहे अप लाईन आहे. प्रभू सरांचं डोकं खाल्लं त्या दिवशी सर मला तुम्ही दुबईचे थायलंडचे फोटो द्या ह्याचे फोटो द्या. कारण कधी माहितीच नाही फोटो कधी काढलेच नव्हते. आणि हिथं आपल्या फोटोला आज इतका मान सन्मान इज्जत आणि आपल्याला जे काय आज मिळालंय वेस्टीजमुळं मान सन्मान इज्जत तर मिळालंयच. आणि सगळी ड्रीम जे काय आपली स्वप्न होती म्हणजे माझी तरी मी जी स्वप्न पाहिली होती ती सगळी आज ह्या वेस्टीजच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत. फोटो तर पहा कधी म्हणजे आयुष्यात कधी अशी कपडे घातली नव्हती खरं सांगायचं तर. आणि आता जेव्हा मी दुबईवरनं आले ना तेव्हा म्हणजे एक म्हणजे वेस्टीज आपल्याला जगायला शिकवतंय. आपण जर 10 आणि 20 हजारासाठी आलो ना तर वेस्टीज करूच नका. मी तर सरळ सांगेल. कारण आपलं ड्रीम किती मोठं म्हणजे तिथं गेलो तेव्हा मी एका हॉटेलमध्ये बिस्लरीच्या बॉटलची किंमत विचारली 250 रुपये. हातात घेतलेली खाली ठेवली नको कारण आपण आपली लायकी सिद्ध केली तिथं आहे ना. पण हे असं झालं नाही पाहिजे. वेस्टीज सांगताय मी तुमच्या पुढे खूप मोठा समुद्र ठेवलाय. तुम्हाला जर घेताच येत नाही त्याला मी काय करू. बाली सरांनी कोणाला अडवलंय का कोणालाच अडवलेलं नाहीये. तर सगळ्यांची स्वप्न सगळ्यांचे ड्रीम फुलफिल होतील. आणि खरंच वेस्टीजसाठी आपण सगळेजण जोरदार टाळ्या वाजूया. मिनाल मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजूया. ज्या आता
जेव्हा दिल्लीला गेल्या ना त्या म्हणजे मी स्वतःला तिथं पाहत होते. पत्राला मॅडमला पण मी मेसेज केला. म्हणजे जी आपली धडपड असते ना ती खरंच पाहिजे. आणि जर मॅडम म्हणले असते ना की आपल्या ग्रुपमधल्या लेडीज माझ्या बरोबर चला, ॲटलिस्ट बघायला तरी चला, 100% आम्ही तयारी केली असती. कारण आम्हाला पण हौस आहे ना. बऱ्याच लेडी ड्रीमर आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण तुमच्यामुळं आज एवढ्या सगळ्या लेडीजला एक दिशा मिळतीये की आपल्या मॅडम जर करू शकता तर आपण पण करू शकतो. हाच विश्वास आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे आणि सगळ्यांनी आपली स्वप्न फुलफिल करायची आहे. तर थँक्यू मॅडम, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला.